जयीस किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. अशी पांढरी शुभ्र आवळाकंडी आपल्याला जर बनवायची असेल तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. कारण मला बरेच जण असे म्हणता आले की बा आमची आवळाकंठी ही काळी पडते. तर अशी आवळाकंठी तुमची कुठेही काळे पडू नये म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर चला आपण सुरुवात करूया. इथे आता मी 2 किलो आवळे घेतलेले आहे. आवळे छान असे चमकदार आणि मोठ्या आकारातले घ्यायचे आहेत. डाग न पडलेले आपल्याला आवळे घ्यायचे आहेत. आवळे चांगले असले म्हणजे साहजिक आपली आवळाकंठीसुद्धा एकदम उत्तम अशी तयार होईल. आता इथे पातेल्यात पाणी घेतलेलं आहे. आवळे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर पटकन लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या. सर्व आवळे मी आता पाण्यात टाकून घेणार आहे आणि आवळे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत. आवळे आता छान धुवून झालेले आहे. मी 2-3 बॅचमध्ये थोडे थोडे घेतलेले आहेत आवळे. आवळे आता स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचे आहेत आणि एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपण सर्व आवळे पुसून ठेवून घ्यायचे आहेत. बघा पातेल्यामध्ये किती असं घाण पाणी निघालेलं आहे. कारण आवळ्यांना भरपूर लोकांनी हातही लावलेले असतात. चला आता आवळे आपले स्वच्छ झालेले आहेत. पाणी छान तापलेलं आहे. उकळी येण्याच्या बेतात आहे. आता त्यामध्ये आपण आवळे सोडून देऊ. आता मी सर्व आवळे यावर सोडून देणार आहे. ज्यांना उकळायचे नसतील त्यांनी एक गाळणी घ्यायची. गाळणीवरती आवळे ठेवायचे. खाली पातेल्यात पाणी ठेवायचं आणि त्यावर गाळणी ठेवून आवळे वाफवून घ्यायचे. तुम्ही वाफवून केले तरी तुमची आवळाकंठी अगदी पांढरी शुभ्र होणार म्हणजे होणारच. 8 ते 10 मिनटासाठी आपण झाकण ठेवून घेणार आहोत. झाकण ठेवून आपल्याला आवळे वाफवून घ्यायचे आहेत. 10 मिनिट झालेले आहेत. झाकण काढून आपण चेक करूया. बघा आता इथे मस्त असं पाणी उकळत आहे आणि आता आपण आवळा पण चेक करून घेऊ. आवळा आपला शिजलेला आहे किंवा नाही. तर बघा आता मी तुम्हाला चेक करून दाखवत आहे. एक आवळा असा चमच्यावर घ्यायचा आहे आणि आपल्याला चेक करायचा आहे. तर बघा इथे आवळ्याच्या ज्या फोडी आहेत त्या अशा मोकळ्या झालेल्या आहेत. फोडी मोकळी झाल्या आहे म्हणजे आवळा छान शिजलेला आहे. आता आपण एका गाळणीवरती आवळे काढून घेणार आहोत आणि जर तुम्ही गाळणीवर ठेवून वाफवलेले असतील तर काढायची गरजच नाही. गाळणी उचलून बाजूला ठेवून घ्यायची आहे. आवळे छान गार होऊ द्यायचे आहेत. गार झाल्यानंतर आपल्याला आवळ्यातल्या बिया बाजूला करून घ्यायच्या आहे आणि फोडी बाजूला करून घ्यायच्या आहे. आता इथे आवळे गार झालेले आहेत. आपण आवळ्याच्या फोडी बाजूला करून घेऊ आणि बिया बाजूला करून घेऊ. अशा आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत आणि फोडी छान अशा मोकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. तुम्ही जर ह्या पद्धतीने आवळा कँडी केली तर तुम्हाला कोणीही विचारेल की तुम्ही मार्केटमधून आणलेली आहे का ही आवळा कँडी. बघा आपल्याला असं कोणी म्हटल्यावर खूप भारी वाटतं ना. आता मी अशा प्रकारे पूर्ण आवळ्यांच्या ज्या फोडी आहेत त्या मोकळ्या करून घेणार आहे. आवळा कांडी ही थोडी गोड आंबट असली तर ती खायला खूप छान लागते. पण तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर जेवढे आवळे घेतले आहेत तेवढीच तुम्ही साखर घ्यायची आहे. आता मी इथे 1 किलो 700 ग्रॅम एवढी साखर घेतलेली आहे 2 किलो आवळ्यांसाठी. आता आपण हे आवळे साखरेमध्ये भिजत घालणार आहोत. तर ते कसे घालायचे ते पण मी तुम्हाला सांगत आहे. पटकन सबस्क्राईब करून घ्या. बघा आता इथे मी 1 लेयर साखरची टाकून घेणार आहे. तळाशी आपल्याला अशी साखर पसरवून घ्यायची आहे. साखरेची मस्त 1 लेयर बघा टाकून झालेली आहे. आता यावर आपण आवळे टाकून घेणार आहोत. तर आवळेसुद्धा टाकताना आपल्याला असे सर्व बाजूला पसरवून घ्यायचे आहे. एकाच ठिकाणी सर्व आवळे न टाकता अशी लेयर टाकून घ्यायची आहे आपल्याला. बघा मी जशी टाकत आहे तुम्ही नीट निरीक्षण करून बघा. आणि नंतर परत यावर आता 1 लेयर पसरवून झाल्यानंतर 1 लेयर आपण वरून साखर घालणार आहोत. बघा अशा प्रकारे आपल्याला साखर घालायची आहे. 1 लेयर टाकून झाली आपली की त्यावर परत आपल्याला साखर पसरवून घ्यायची आहे. परत आवळ्याची 1 लेयर टाकायची. परत साखरची 1 लेयर टाकायची. असं करून आपल्याला पूर्ण आवळे संपोस्तवर जी साखर आहे ती टाकत जायची आहे. असं केल्यामुळे काय होतं ना की साखर जशी जशी वितळत जाते तशी खालच्या आवळ्यांपासून तर वरपर्यंत सर्व आवळ्यांना साखर एकसारखी मिळत जाते. आता बघा पूर्ण आवळे टाकून झाले आहे. साखर टाकून झाली आहे. आता मी पातेल्यावर झाकण ठेवलेलं आहे. आपल्याला दिवसातनं 2 ते 3 वेळा याला हलवत राहायचं आहे. नुसतं झाकून ठेवून दिलं आणि आपण जर उघडून बघितलं नाही तर त्याला आंबूस असा वास येतो.
आता 3 दिवस पूर्ण झालेले आहे. आज 4था दिवस उरलेला आहे. आवळे बघा किती ज्युसी दिसत आहे. मस्त असं तोंडाला पाणी सुटत आहे. आणि आता मी पूर्ण आवळे हेच गाळणीवरती काढून घेत आहे. आणि खाली उरलेलं जे पाणी शिल्लक राहणार आहे ते पाणी एका बॉटलमध्ये भरून ठेवा. आणि उन्हाळ्यामध्ये तुम्ही सरबत म्हणून त्यामध्ये लिंबाचा रस किंवा आवळ्याचा ज्यूस टाकून बर्फाचे आईस क्यूब टाकून सरबत म्हणून वापरू शकता. इथे मी पूर्ण आवळे परातीमध्ये पसरवून घेतलेले आहेत. परातीला बघा अशी वरतून मी पातळ अशी ओढणी घेतलेली आहे आणि ती ओढणी बांधून परात उन्हामध्ये ठेवणार आहे 2 दिवसासाठी. 2 दिवस झालेले आहेत. आता आपण कापड काढून बघू. आणि काय होतं ना, कापड टाकल्यामुळे धूळ पण बसत नाही आणि जी आपली आवळाकंठी आहे ती फार कडक पण होत नाही. फार कडक झाली तर आवळाकंठी खायला चव पण देत नाही. म्हणून बघा आपली आवळाकंठी सॉफ्ट पण लागायला पाहिजे आणि वाळायला पण पाहिजे. तुम्ही घरात फॅनखालीसुद्धा आवळाकंठी सुकवू शकतात. आता बघा इथे आवळाकंठी मस्त अशी ड्राय झालेली आहे. तुम्हाला तोडून पण दाखवते. हे बघा. म्हणजे वरतून तर ती कडक आहे पण आतून ती अशी छान नरम पण आहे. आणि ही जी आवळाकंठी आहे मी उन्हात 4 दिवस सुकवलेली आहे. त्यामुळे ही कडक झालेली आहे. आता तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला नरम पाहिजे का कडक पाहिजे. कडक पाहिजे असेल तर तुम्हाला ही अशी 4 दिवस उन्हात सुकवावी लागेल. आता एका भांड्यामध्ये मी थोडी आवळाकंठी काढून घेतलेली आहे. आवळाकांडी म्हणा किंवा आवळाकंठी म्हणा, काहीही म्हटलं तरी एकच आहे. आता पिठी साखर घेऊया. पिठी साखरमध्ये मिसळायची आहे. पिठी साखर आपल्याला थोडी घ्यायची आहे आणि या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे. पिठी साखरमध्ये थोडे खडे आहेत म्हणून मी ते गाळणी घेतलेली आहे आणि गाळणीवरती टाकून घेतलेली आहे. जेणेकरून त्यात गुठळ्या राहणार नाही. जे खडे झाले आहेत ती पण बारीक होईल. आता ही साखर मी मिक्सरला लावून परत थोडी फिरवून घेणार आहे म्हणजे ती बारीक होऊन जाईल. बघा आता ही खाली आपली पिठी साखर पडलेली आहे. आता आपली जी आवळा कँडी आहे ती यामध्ये घोळवून घ्यायची आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला घोळवून घ्यायची आहे. बघा मार्केटमध्ये आपल्याला अशीच आवळा कँडी मिळते. मग आपण घरी का नाही बनवायची? अशा प्रकारे बघा मी पूर्ण आवळा कँडी जी आहे ती साखरेमध्ये घोळवून घेतलेली आहे आणि आता मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. एक काचेची बरणी घेतलेली आहे. बरणी आतून अगदी कोरडी असावी आणि त्यामध्ये आपण आता ही कँडी भरून घेणार आहोत. अगदी वर्षभर सहज टिकते अशी ही कँडी. खराब न होणारी पांढरी शुभ्र कँडी तुम्ही घरीच तयार करू शकता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटकन सबस्क्राईब पण करून घ्या. आणि आता आपण एका एअरटाईट कंटेनरमध्ये ही कँडी भरून ठेवणार आहोत. बरणीमध्ये ओले हात अजिबात लागू द्यायचे नाही, नाहीतर आपली कँडी खराब होऊ शकते. तुम्हाला कोणता प्रकार आवडला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबत जे बेल आयकॉन दिलेलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका. जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल. परत भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.